तर शेतकरी मंडळी हो, आपण बघणार आहोत, की 22 मेला राज्याच्या 22, 23 आणि 24 मेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे आणि वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होणार आहे, कोणत्या गावात, कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर सर्वात आधी आपण जर 22 तारखेला बघितलं, तर दुपारी 1च्या सुमारास जर बघितलं, तर इथे आपण बघू शकतो मध्य महाराष्ट्रामध्ये अ, तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं, तर अहिल्यानगर परिसरामध्ये दुपारी 1 वाजता ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर बघितलं, तर श्रीगोंदा, शिरूर त्याचबरोबर इथे आपण चाकण परिसर, पुणे परिसर, सासवड परिसर हा संपूर्ण परिसर बघितला बोटा, तर या परिसरात वातावरणात बदल होताना सुरुवात झालेली आहे. दुपारी 1 वाजता हा बदल दौंड, त्याचबरोबर श्रीगोंदा, त्याचबरोबर बारामती, फलटण. आता आपण जर बघितलं विटा, सांगली हा जर परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. सोलापूर परिसर, अक्कलकोट, त्याचबरोबर मिरी, सोलापूर, पंढरपूर, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी म्हणजे जवळ सर्वच भागात पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस 1 वाजता पावसाला सुरुवात होणार आहे. आपण आता मेन जिल्हे घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल, की तुमच्या भागात पाऊस असणार आहे की नाही. इथे आपण हा निळा पट्टा जर बघितला, तर या निळ्या पट्ट्यामध्ये इथे कोल्हापूर झालं, सातारा झालं, त्याचबरोबर चिपळूण झालं, महाड झालं, भोर झालं, बारामती झालं, दौंड झालं, इंदापूर झालं, करमाळा झालं, जामखेड झालं, अहिल्यानगर झालं, खेड झालं, लोणावळा, त्याचबरोबर मुरादाबाद, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक, कोपरगाव, राहुरी, मनमाड, मालेगावचा काही परिसर. तर हा जर परिसर आपण जर बघितला, तर या परिसरामध्ये आपण इथे बघू शकता, की वातावरणामध्ये बदल होऊन या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर इकडं छत्रपती संभाजीनगर, पैठण, सिल्लोड, बुलढाणा, त्याचबरोबर जिंतूर, परभणी, माजलगाव, परतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड हा जर परिसर बघितला, तर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता आपण 23 तारखेला जर बघितलं, तर 23 तारखेला देखील या परिसरात संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं, तर लातूर, नांदेडमध्ये कोरडं वातावरण आहे. लातूरच्या काही परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. लोहरा, त्याचबरोबर कलम, कळंब, बार्शी, जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर हा जर परिसर बघितला सोलापूर, विजापूर, तर या परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतो. बारामती, इंदापूर, दौंड, सातारा, चिपळूण, महाड, भोर, पुणे, पुण्याचा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आता हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. कोल्हापूर, निपाणी, कणकवली, सावंतवाडी हा संपूर्ण परिसर इकडं खेड, जुन्नर, अकोले, नाशिकपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. इकडं कोपरगाव, मनमाड, मालेगावमध्ये कोरडं वातावरण आहे. धुळ्यामध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर जळगाव, कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. होतं असं, की या परिसरात म्हणजे हळू पावसाची सुरुवात होणार आहे आणि लवकरच मे नंतर जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. तर आता 24 तारखेला जर आपण बघितलं संध्याकाळी 6 वाजता, तर या परिसरात पुन्हा एकदा कोरडं वातावरण आहे. चंद्रपूर, त्याचबरोबर अकोले, नागपूर, नांदेड, बीड, मालेगाव, इंदापूर, इंदोर, कोटा हे बाहेरच्या राज्यातलं आलं. पण हा परिसर आपण बघू शकता
मुंबई, सातारा, नाशिक, सातारा, कोल्हापूर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. तर हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. या 3 दिवसात पाऊस पडणार आहे. त्यामुळं सर्वांनी सतर्क राहा. 22, 23 आणि 24 तारखेला. होतं कसं वातावरणात बदल कशा पद्धतीनं होतो, तर दिवसभर उन्हाचा तडाखा असतो आणि संध्याकाळी 6च्या सुमारास वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मंडळी हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात आणि आपल्याला कोणत्या भागातला हवामानाचा व्हिडिओ पाहिजे आहे, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.